चंद्रपूर महापौर पदाच्या निवडणुकीत एक मोठा ट्विस्ट आलाय। चंद्रपूरमध्ये 6 नगरसेवक असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर बसणार का अशी चर्चा सुरू झाली। सध्या ठाकरे चंद्रपूरमध्ये किंगमेकर ठरण्याची तर ठाकरेंमुळे 27 नगरसेवक असलेल्या काँग्रेसचा उपमहापौर बसण्याची चिन्ह आहेत। दरम्यान काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची आघाडी झाल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलं, तर उपमहापौर पदावरून पुन्हा काँग्रेसमध्ये 2 गट पडण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे आता या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान चंद्रपूरच्या महापौर पदासाठी 23 नगरसेवक असलेला भाजप काय डाव टाकणार याची उत्सुकता आहे, कारण भाजपही ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। उबाटाचाही सुद्धा असा प्रस्ताव आहे की काँग्रेसने आम्हाला महापौर पदासाठी समर्थन करावं आणि बाकी पदं काँग्रेसने घ्यावे असाही प्रस्ताव त्यांचा होता। भारतीय जनता पक्षांनी सुद्धा तसाच प्रस्ताव त्यांनी दिला भारतीय जनता पक्षाला, पण त्यांची प्रायोरिटी ही काँग्रेसला आहे। त्यामुळे त्यांच्या हायकमांडकडून त्यांना काय निर्देश येतो त्यावर बरंच गणित आहे, कारण आमची आघाडी म्हणून उबाटा आणि काँग्रेस ही आमची नॅचरल आघाडी आहे विधानसभेत लोकसभेत। नाही, मला आता ते माहिती झाली आहे की उपमहापौर पदासाठी त्यांनी 2 अर्ज भरल्याची, पण ते मागे घेतील ना। 27 नगरसेवक त्या ठिकाणी आता काँग्रेसचा गट तयार करण्यासाठी एकत्र येतील, उपस्थित राहतील आणि गट निर्माण करतील असा निर्णय हायकमांडने घेतलेला आहे। त्यामुळे आता कुठलीही काही वादाची किंवा संभ्रमाची परिस्थिती शिल्लक राहिलेली नाही। चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली। उपमहापौरपद वडेट्टीवार गटाला देण्याचा निर्णय झाल्यानंतरही धानोरकर गटाकडून राहुल चौधरी यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। वडेट्टीवार गटाकडून वसंता देशमुख यांनी अर्ज दाखल केल्यानंतर धानोरकर गटाचा हा स्वतंत्र अर्ज चर्चेचा विषय ठरला। पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतरही काँग्रेसमधील अंतर्गत वाद संपले नसल्याचं स्पष्ट चित्र चंद्रपुरात पाहायला मिळतंय। चंद्रपूर महापालिकेसाठी काँग्रेसनं अखेर गटनेतेचा तिढा सोडवला। वडेट्टीवार गटाचे राजेश अडूर यांची काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली असून याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं विभागीय आयुक्तांना अधिकृत पत्र पाठवलं। काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांची वैयक्तिक पडताळणी आधीच पूर्ण झालेली असताना एकाच गटनेत्याचं नाव निश्चित झाल्यानं आता काँग्रेसची गट नोंदणी प्रक्रिया मार्गी लागण्याची शक्यता आहे। या निर्णयामुळे चंद्रपूर महापालिकेतील राजकीय समीकरणांवर परिणाम होणार आहे। चंद्रपूर महापालिकेतील सत्ता स्थापनेसंदर्भात काँग्रेसनं नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल केली होती। या याचिकेत विभागीय आयुक्तांवर गंभीर आरोप करत काही नगरसेवकांची पडताळणी न झाल्यामुळे ते मतदानापासून वंचित राहतील असा दावा करण्यात आला। मात्र हे सर्व आरोप विभागीय आयुक्तांनी फेटाळून लावत सर्व 66 नगरसेवकांची पडताळणी पूर्ण झाल्याचं स्पष्ट केलं। महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी सर्व नगरसेवक पात्र असल्याची माहिती देण्यात आली। सध्या सुरू असलेला वाद हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असल्याचा दावाही आयुक्तांनी केला। चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। महापौर पदासाठी संगीता खांडेकर तर उपमहापौर पदासाठी संजना कंचरलावार यांनी आज महापालिकेत अर्ज दाखल केले। संगीता खांडेकर या सुधीर मुनगंटीवार समर्थक असून संजय कंचरलावार हे जोरगेवार समर्थक आहेत। मात्र दोन्ही गटांचे समर्थक एकत्र येत उमेदवारी अर्ज दाखल करत भाजप एकसंध असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।